बाहेर धो धो पाऊस पडत होता आणि आत माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. समोर वहिनी गच्चीवर भिजत उभी होती. तिला त्या अवस्थेत पाहताना मला जाणीव झाली की दादाच्या आयुष्यात ती फक्त नावापुरती पत्नी आहे. पण माझ्या मनात तिने कधीच घर केलं होतं. आज मी आमची ही अधुरी गोष्ट जगासमोर मांडणार आहोत. अश्विनी आणि प्रसादच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. बाहेरून बघणारे हे सुखी कुटुंब वाटायचं, पण घरच्या 4 भिंतीच्या आत अश्विनी एका सोनेरी पिंजऱ्यात अडकली होती. प्रसाद IT कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. त्याचा दिवस सकाळी 9ला सुरू व्हायचा आणि रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपच्या निळ्या प्रकाशात संपायचा. अश्विनीने नटून समोर जावं, त्याने किमान तिच्या डोळ्यात बघून तू छान दिसतेस असं म्हणावं, एवढीच तिची साधी अपेक्षा असायची. पण प्रसादसाठी ती फक्त एक घर चालवणारी एक यंत्रवत स्त्री होती. वटपौर्णिमेचा दिवस होता. अश्विनीने लाल रंगाची साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा आणि केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा संपूर्ण घर दळवळून टाकत होता. तिने मोठ्या आशेने प्रसादला अडवलं. अश्विनी, प्रसाद, आज वटपौर्णिमा आहे. ऑफिसमधून थोडं लवकर येता येईल का? आपण बाहेर जाऊ जेवायला. प्रसाद घड्याळाकडे बघत चिडून, अश्विनी, तुला समजत कसं नाही? आज क्लायंटची महत्वाची डेडलाईन आहे. हे सण वार तू आईसोबत साजरे करत जा ना. मला असल्या फालतू गोष्टीसाठी डिस्टर्ब नको करू. प्रसाद रागाने निघून गेला. अश्विनी डोळ्यातलं पाणी गालावर ओघळत ती गॅलरीत उभी राहून उदके देत होती. ती मागून एक शांत सावली आली. तो अनमोल होता. प्रसादचा धाकटा भाऊ, स्वभावाने मृदी आणि कलासक्त. अमोल. वहिनी, रडताय तुम्ही? अश्विनीने पटकन डोळे पुसले. काही नाही रे अमोल. डोळ्यात कचरा गेला. अमोल तिच्या डोळ्यात बघत, कचरा डोळ्यात गेला की मनात? हे मला समजतं वहिनी. दादाचं वागणं चुकीचं आहे. त्याला कामाच्या पलीकडे जग दिसत नाहीये. पण तुमच्यासारख्या फुलाला कसं कोमेजताना मी बघू शकत नाही. पुढच्या काही दिवसात घरातलं वातावरण बदललं. प्रसाद लॅपटॉपमध्ये गुंग असायचा, तर अमोल अश्विनीची छोटी मोठी काळजी घेऊ लागला. कधी तिची आवडती गाणी तिला ऐकवलं, तर कधी किचनमध्ये भाजी चिरून देताना तासनतास गप्पा मारणं. अश्विनीच्या मनात युद्ध सुरू होतं. मी एकाची पत्नी आहे, दुसऱ्याची वहिनी आहे, हे चुकीचं आहे. पण मनाचा एक कोपरा म्हणायचा, ज्याने हक्क गाजवायला हवा त्याने कधी प्रेम दिलंच नाही. मग जे प्रेम मिळतंय ते नकारू कसं? एके दिवशी दुपारी आई बाबा मंदिरात गेले होते. अश्विनी गच्चीवर कपडे काढायला गेली आणि अचानक पाऊस सुरू झाला. ती पूर्ण भिजली. अनमोल तिथेच उभे होता. दोघे समोरासमोर आले. अनमोल हळूच जवळ आला. त्याने तिच्या कपाळावर आलेली ओल्या केसांची बट हळूच कानामाग सरकवली. अमोल, वहिनी, तुम्ही फक्त सुंदर नाही तर खूप मौल्यवान आहात. दादाला तुमची किंमत नाही, पण मला आहे. अश्विनी थरथरत होती. अमोल, हे चुकीचं आहे. कोणाला समजलं तर? अमोल, जे हृदय ओसाड पडलंय तिथे प्रेमाचा पाऊस पाडणं चुकीचं कसं असू शकतं? आता रात्रीची शांतता त्यांना जवळ आणू लागली. जेव्हा प्रसाद घोरत झोपलेला असायचा, तेव्हा अश्विनी आणि अमोल चोरून भेटू लागले. पण पाप कधीच लपत नाही. पहाटेच्या 5 वाजता अश्विनी जेव्हा अमोलच्या खोलीतून बाहेर पडली, तेव्हा समोर तिचे सासरे म्हणजे बाबा उभे होते. अश्विनीच्या पायाखालची जमीन सरकली. बाबा थंड आणि गंभीर आवाजात, सकाळी हॉलमध्ये या, दोघांनीही, आणि प्रसादलाही उठवा. सकाळी हॉलमध्ये भयान शांतता होती. प्रसादला काहीच कल्पना नव्हती. बाबा, प्रसाद, आज तुला एक सत्य सांगायचं आहे. तुझी बायको आणि तुझा सख्खा भाऊ यांच्यात जे सुरू आहे त्याला जितका अमोल जबाबदार आहे त्यापेक्षा जास्त तू आहेस. प्रसादला जणू वीज पडल्यासारखं झालं. तो संतापाने अमोलकडे धावून गेला. हरामखोरा, माझ्याच पाठीत वार केलास? पण अश्विनी आज शांत बसली नाही. ती खंबीरपणे मध्ये उभी राहिली. अश्विनी, थांबा, हात खाली करा.
5 वर्ष मी या घरात एक जिवंत प्रेत म्हणून वावरत होते. कधी विचारलं मला की तुला काय हवंय? तुझी डेडलाईन, तुमच्या मीटिंग्स यात मी कुठे होते? अमोलने मला सन्मान दिला. त्याने मला माणूस म्हणून जगवलं. जर हक्काच्या माणसात ओलावा नसेल तर माणूस आधारासाठी दुसरीकडे जाणारच. प्रसादचे हात हवेत थांबले. तिला आरसा दाखवणारे तिचे शब्द त्याच्या काळजाला आरपार चिरून गेले. बाबांनी प्रसाद समोर उभे ठाकून त्याला खडसावलं. बाबा, प्रसाद ज्या झाडाला स्वतःचा मालक पाणी घालत नाही ते झाड शेजाऱ्याच्या बागेकडे झुकतच. चूक अमोलची आहेच, पण त्याला निमित्त तू दिलं आहेस. आज मी तुला घराबाहेर काढू शकलो असतो, पण मला हे घर जोडायचं आहे, तोडायचं नाही. बाबा अमोलकडे वळले. बाबा, अमोल, तू जे काही पाप केलंस, वहिनी आई समान असते. तुला तुझा भाऊ चुकत होता तर त्याला सांगायला हवं होतं. आजपासून तू 2 वर्ष या घरापासून लांब शहरात राहशील, स्वतःच्या पायावर उभा राहशील आणि तुझ्या मनातील हा मोह कायमचा काढून टाकशील. त्यानंतर बाबा अश्विनीजवळ आले. बाबा, अश्विनी, लेकी तुला या घरात जो छळ सोसावा लागला त्याबद्दल हा बाप तुझी माफी मागतो, पण पळ काढणं हा उपाय नाही. आज मी तुला एक संधी देतोय. प्रसादला स्वतःला सुधारण्याची आणि या संसाराला सावरण्याची. प्रसाद ढसाढसा रडू लागला. तो अश्विनीच्या पायाशी बसला. ज्या प्रसादचा इगो आकाशाला भिडला होता तो आज जमिनीवर होता. प्रसाद, अश्विनी, मला माफ कर. मी पैशाच्या मागे इतका अंधाळा झालो होतो की मला माझ्या बाजूला असलेलं माझं जग मी विसरलो. मला एक शेवटची संधी दे. मी तुला जे सगळं प्रेम देईन त्याची तू हकदार आहेस. 2 वर्षानंतर अमोल शहरात आपली नोकरी सांभाळून सुट्टीत घरी आला होता. आज घरात पुन्हा वटपौर्णिमेचा सण होता. अश्विनीने तीच लाल रंगाची साडी नेसली होती, पण आज प्रसाद लॅपटॉप समोर नव्हता. तो ऑफिसची सुट्टी टाकून सकाळीच घरी आला होता. त्याने अश्विनीसाठी मोगऱ्याचा मोठा गजरा आणला होता. प्रसाद, अश्विनी, आज आपण बाहेर फिरायला जाणार आहोत. तू फक्त आणि मी. अश्विनीच्या डोळ्यात आज आनंदाश्रू होते. तिने अमोलकडे पाहिलं, ज्याच्या नजरेत आता फक्त वहिनीबद्दलचा आदर होता. एका चुकीच्या वळणाने सुरू झालेली ही गोष्ट आता विश्वासाच्या मार्गावर सुखाने सुरू होती. मित्रांनो, ही कथा कशी वाटली? प्रसादची चूक आणि बाबांनी दिलेला न्याय तुम्हाला पटला का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि हृदय No, es que yo siento como